नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन. मुंबई आणि दहीहंडीचं एक वेगळं नातं आहे. मुंबईत दहीहंडी उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महिनाभर आधीच गोविंद पथकं प्रॅक्टिस करत असतात आणि त्यांची दरवर्षी एकच तयारी असते की जास्तीत जास्त थर लावता यावे. आणि असंच एक पथक आहे ज्या पथकाने सर्वात आधीपासून 9 थर लावण्याचा विजयी विक्रम केला होता आणि 4 एक्क्यांचा राजा अशी ओळख असणारं माझगाव ताडवाडी गोविंदा पथक याचे प्रमुख प्रशिक्षण गोविंदा पथकाचे प्रमुख प्रशिक्षण आज माझ्यासोबत आहेत अरुण पाटील सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे प्रहार न्यूज लाईन मध्ये. काय सांगाल, यंदाचा संकल्प कसा असणार आहे? किती थर लावण्याचा नेमका संकल्प असणार आहे? किती थर लावायचे हे मी आज मला वाटतं 15 दिवस बाकी आहेत तेव्हाच मी काही सांगू शकणार नाही. कारण त्याचं कारण असं आहे की आमची प्रॅक्टिस तर जवळजवळ 1-1.5-2 महिना अगोदर चालू होते आणि जशी जशी प्रॅक्टिस होत जाते व्यवस्थित, तर ती प्रॅक्टिस किती झाली आहे, मुलांमध्ये कॉन्फिडन्स किती आहे, हे सगळं बघितल्यानंतर आणि ॲक्च्युअल डे जेव्हा असतो, दहीहंडीचा जेव्हा तो दिवस असतो, आज यावर्षी मला वाटतं यावर्षी 16 ऑगस्ट हा दहीहंडीचा दिवस आहे आणि त्या दहीहंडीच्या दिवशी आपली मुलं कशी आहेत, त्यांचं कॉन्फिडन्स लेवल कसं आहे आणि सुरुवात आम्ही एक 6 थर 7 थर 8 थर अशी लावून करत असतो आणि त्याच्यामध्ये मी बघत असतो की आमच्या मुलांचं कॉन्फिडन्स लेवल किती आहे. त्याच्यानंतर मग मी आस्ते तो डिसिजन घेत जाणार की आता आपल्याला किती थर पुढे लावायचे आहेत. तर ते सगळं अवलंबून असतं ते पर्टिक्युलर त्या दिवसावर, की त्या दिवशी मुलांचं कॉन्फिडन्स लेवल काय आहे, कशी आहे, ते बघितल्यानंतरच हा डिसिजन मी त्या दिवशी घेतला जातो. आता अगदी काही दिवसावरती आहे दहीहंडी, तर सराव मुलांचा कसा सुरू आहे? सराव जसा पूर्वी व्हायचा, जे आमचे म्हणजे 7 वाजता प्रॅक्टिस चालू करायची म्हणजे 7 वाजता मुलं यायचीच, 9 वाजता बंद करायचे. पण आता काळ बदललेला आहे. आता मुलं एवढी बिझी झालेली आहेत की म्हणजे जी कॉलेजला वगैरे पण जाणारी मुलं आहेत, ती कॉलेज झाल्यानंतर त्यांचे दुसरे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात. त्यानंतर ऑफिसला जाणारी बरीच मुलं आहेत, त्यांचे डे शिफ्ट, नाईट शिफ्ट ह्या सगळ्या काही आता फॉरेन कंट्रीजसाठी वगैरे काम करतात. तुम्हाला माहिती आहे की त्यांचं हे रात्रीनंतर काहीतरी चालू होतं त्यांचं जॉब आणि जो काय होम फ्रॉम वर्क वगैरे जे आहे, हां, ते सगळं आता चालू झाल्यामुळे मुलांची जरा संख्या थोडीशी कमी झालेली आहे. कारण संख्या कमी एवढ्यासाठी झालेली आहे की त्यांना तो वेळ मिळत नाही प्रॅक्टिसला यायला. पण तरीसुद्धा त्यातूनही मुलं वेळ काढतात आणि प्रॅक्टिसला येण्याचा प्रयत्न करत असतात. काही मुलं ह्या एरियातून बाहेर राहायला गेलेली आहेत, तरीसुद्धा तिथूनही ते प्रॅक्टिसला येण्याचा प्रयत्न करतात आणि येतातसुद्धा. मग त्यांना रात्री समजा रात्री 12:30-1 वगैरे वाजतात, पण ते येतात प्रॅक्टिसला. तर जी मुलं पूर्वीसारखी जी यायची, एक गट्टा मुलं येऊन व्यवस्थित 2-2.5 तास प्रॅक्टिस व्हायची, ती तशी आता होत नाही आहे. त्याच्यामुळे मुलांना सगळ्यांना सांभाळून घेणं हाच एक पर्याय आपल्याकडे आहे आणि जेवढी मुलं येतात तेवढ्या मुलांमध्ये आपली व्यवस्थित प्रॅक्टिस व्हायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण म्हणजे मी स्वतः तशी प्रॅक्टिस ती करून घेत असतो. त्याच्यामध्ये कोणाला पडता कामा नये, मार लागता कामा नये, ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवून आपल्याला ही पुढची प्रॅक्टिस चालू ठेवायची असते. आता दहीहंडीसाठी गोविंदाला जे थर लावणारे असतात, तर त्यांचे फिटनेस काय आहे का, किंवा तुम्ही काय सांगितलेलं आहे का फिटनेससाठी त्यांच्या, की आता तुम्हाला वर चढायचं, तुमचं फिटनेस वगैरे त्याच्यावरती तुम्ही काय लक्ष केलेलं आहे? अतिशय चांगला प्रश्न आहे हा. कारण दहीहंडी म्हटलं की त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आली, ताकद आली आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमची बॉडी परफेक्ट फिजिकली फिट पाहिजे. तर मी अगदी सुरुवातीला एवढंच सांगेन की जर तुम्ही वर्षभर व्यायाम करत असाल, वर्षभर एखादा मैदानी खेळ खेळत असाल, तरच गोविंदा खेळा, अदरवाईज खेळू नका. फक्त दहीहंडी आली म्हणून तुम्ही त्या दिवशी एक 8-10 दिवस प्रॅक्टिस कराल किंवा प्रॅक्टिस न करता तुम्ही जर थर लावायला जाल, तर कृपया तसं करू नका. कारण हा खेळ म्हटलं की ते सगळेच खेळ रिस्की असतात. हा खेळसुद्धा तेवढा रिस्की आहे. पण आपण ती रिस्क घेऊनसुद्धा आपल्याला हा खेळ खेळायचाच आहे. त्याच्यासाठी आपल्याला फिजिकल फिटनेस हा खूप गरजेचा आहे. म्हणून मी मुलांना नेहमी सांगतो की तुम्ही वर्षभर व्यायाम करा आणि वर्षभर कोणता तरी एखादा मैदानी खेळ, कबड्डी असो, खो खो असो, क्रिकेट असो, फुटबॉल असो, कोणताही एखादा मैदानी खेळ तुम्ही खेळत राहा, तर तुमची बॉडी फिजिकली फिट राहील. आमच्याकडे सुदैवाने आमच्या मंडळाला अटॅच एक प्रतिज्ञा क्रीडा मंडळ आहे. कबड्डीची टीम त्यांच्याकडे आहे
आणि अतिशय चांगल्या लेवलला ते सगळी मुलं खेळतात आणि त्यांचा फिटनेस हा एक चांगल्या लेवलला आहे. तर अशी मुलं आपल्याला जेव्हा ग्रुपमध्ये असतात तेव्हा तो ग्रुप एकदम एक चांगल्या प्रकारे तयार होऊ शकतो. आणि मी तेच पुन्हा सांगेल की जर तुम्ही फिजिकली फिट असाल, वर्षभर व्यायाम करत असाल तर आणि तरच हा गेम खेळा. अदरवाईज दहीहंडी नाही खेळलात तरी चालेल. आता लहान मुलांची खूप आवड असते की मला वरती हंडी फोडायची आहे. मग तुम्ही त्या लहान मुलांमध्ये कशी निवड करता की हा बाबा हा फिट आहे, ह्याला आपण सर्वात वर ठेवायचा हंडी फोडण्यासाठी? तर यासाठी तुम्ही काय निवड करता का? खूप महत्त्वाचं आहे. कारण मला जेव्हा माहिती आहे की मला हा जर मुलगा आता जर मी ह्याच्याकडे लक्ष दिलं तर हा मुलगा एक 3-4 वर्षांनी किंवा 2-3 वर्षांनी हा चांगला तयार होईल. आणि एकदा का हा तयार झाला तर आपल्याला पुढे 15-20 वर्ष बघायला नाही लागणार. अशी अशी माझी एक विजन असते. म्हणजे म्हणून मी लहान मुलांची प्रॅक्टिस अगदी सुरुवातीला घेतो, जी आता मला वाटतं 6वी-7वी मध्ये वगैरे अशी मुलं आहेत. हार्डली 13-14 वर्षाची अशी मुलं आहेत, 12-13 वर्षाची मुलं आहेत माझ्याकडे. जवळजवळ 6-7 मुलं आहेत. तर त्यांची मी चांगली प्रॅक्टिस करून घेतो, जेणेकरून ही मुलं जर एक 2-3 वर्षात तयार झाली तर ही पुढे 15-20 वर्ष तरी आपल्याला काही बघायला लागणार नाही ह्या मुलांकडे. असं असं एक माझं विजन असतं. आज माझ्याकडे 4 एके उचलणारा जो मुलगा आहे दर्शन नागती, ह्याचं माझ्याकडे एक व्हिडिओसुद्धा असेल. अगदी मला असं वाटतं की 13-14 वर्षाचा असेल का किंवा 14-15 वर्षाचा असेल त्यावेळेला. तेव्हा मी त्याला एक 5 थराची हंडी, मी आमच्या माझगाव सर्कलला एक हंडी होती, तिथे 5 थराची हंडी होती आणि 3 एक्के त्याला मी उचलायला लावले होते. त्याला मी सांगितलं की नाही, तू उचलू शकतोस, तू करू शकतोस, कारण तेवढी त्याच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली होती. आज तोच मुलगा 4 एक्के अगदी व्यवस्थितरित्या उचलतोय. असे अनेक मुलं आहेत आमच्याकडे की म्हणजे जी लहू पाटीलनी सुरुवात केली 4 एक्के उचलायची, म्हणजे 2007 मध्ये, आणि 2008ला आम्ही 9 थराचा विक्रम केला. तेव्हासुद्धा 4 एक्क्यांनी केला आणि ते 4 एक्के आमचे उचलले ते लहू पाटीलने उचलले. त्याच्यानंतर अनेक दर्शन पाटील, संदीप पाटील, अशी अनेक 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 मुलं आमच्याकडे अशी तयार होत गेलेली आहेत 4 एक्क्यासाठी. आतासुद्धा माझ्याकडे एक मुलगा आहे राज घोसाळकर म्हणून, तो देखील आज चांगल्या प्रकारे 4 एक्के उचलतोय. पण आज तेवढं 100% नाही आहे. पण मला पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर की येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये तो सुद्धा फुल फ्लेशमध्ये अगदी 4 एक्के उचलेल आणि तो सुद्धा त्याचं एक चांगलं नाव त्याचं कमवेल तो. दुखापत टाळण्यासाठी एक प्रशिक्षक म्हणून तुम्ही कोणती खबरदारी घेताय का? बघा, माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने 1985 साली दहीहंडीचा सराव करण्याचा एक निर्णय घेतला. तो का घेतला तर ह्या मंडळाची स्थापनाच 1946 मध्ये झाली. त्याच्यानंतर 1-2 वर्षांनी जो कृष्ण जन्माचा जो उत्सव असतो तो उत्सव साजरा करायला लागले. एक छोटी हंडी मंडपामध्ये बांधली जायची आणि छोटी छोटी मुलं ती 1-2 थर लावून अशी फोडायची ती हंडी. आणि कालांतराने तेच मंडळ एक 3-4 थर लावून आमच्या विभागामध्ये, म्हणजे आम्ही राहतो माझगावमध्ये, बाजूला आमच्याकडे डोंगरी आहे, चीज बंदर आहे, ह्या विभागामध्ये फिरून आम्ही एक 3-4 थर असे लावायचो. पण व्हायचं काय, प्रत्येक वर्षी 1-2 मुलांना मार लागायचा, इंजोर्ड व्हायचे आणि मग त्यांना ते हॉस्पिटलाइज वगैरे वगैरे सगळं हा प्रकार जो करायला लागायचा. तर आमचे सिनियर कोच, म्हणजे माझ्या अगोदर जे कोच होते आदरणीय आनंद सावंत, यांच्या डोक्यात एक कल्पना आली की अरे दरवर्षी आपल्याकडे मुलांना मार लागतोय, तर आपण एक प्रॅक्टिस चालू करूया गोविंद्याची. तर त्यावेळेला कुठेच, म्हणजे संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये कुठेच दहीहंडीची प्रॅक्टिस व्हायची नाही. तर त्यांनी जेव्हा आम्हाला सांगितलं तर आम्हाला असं थोडंसं लाजल्यासारखं झालं. म्हणलं हे काय, म्हणजे कोण बघेल आपल्याला तर काय म्हणतील की काय दहीहंडीची कधी कोणी प्रॅक्टिस केली होती का. पण मग आम्ही निर्णय असा घेतला की प्रॅक्टिस करूया, पण आपल्या मैदानामध्ये नाही करायची. तर आमच्या इथे एक महानगरपालिकेची शाळा आहे, त्या शाळेच्या मागे एक थोडीशी जागा आहे, काळोख आहे तिथे, आणि तिथे त्या काळोखामध्ये आम्ही जाऊन प्रॅक्टिस करायचो. 1985 साली आम्ही सुरुवात केली आणि त्या वर्षी 1985 साली आम्ही दहीहंडीच्या दिवशी व्यवस्थित 5 थर लावले आणि 5 थर उतरवले. तर तेव्हा जो आनंद झाला होता आम्हाला, जसा आम्ही 9 थर लावून आम्हाला जो आनंद झाला होता, तसा आम्हाला त्या वर्षी तो आनंद झाला की आम्ही 5 थर व्यवस्थित लावून आम्ही व्यवस्थित उतरलो आणि त्या वर्षी एकाही मुलाला मार लागला नाही. त्याच्यानंतर मग आमची जी प्रॅक्टिस दरवर्षी व्यवस्थित सुरुवात व्हायची. आणि मग मला असं वाटतं की आम्ही 85ला चालू केल्यानंतर
86-87मध्ये वगैरे आम्ही 6 थर लावले. ते 6 थर लावताना सुद्धा मी मी 3 एक्के पहिला उचलले होते आणि त्यामुळे ते आमचे एक 6 थराचा एक मनोरा एक व्यवस्थित तयार झाला आणि मग ती सुरुवात झाली आमची. कारण 3 एक्के तेव्हा कोणी उचलत नव्हते, कोणीच लावत नव्हते. तर ते पाहण्यासाठी अनेक मंडळ आमच्या मैदानामध्ये यायचे आणि ते सुद्धा आमची प्रॅक्टिस वगैरे बघून जायचे आणि बऱ्याच मंडळांनी त्याच्यानंतर त्यांच्या मंडळाची प्रॅक्टिस चालू केली आणि आज मी अभिमानाने सांगेल की मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक गोविंदा पथक आहेत की ते चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे ते थर लावतात आणि त्याच्यामुळे आज जो ॲक्सिडेंटचा जो काय प्रमाण आहे तो बराचसा कमी झालेला आहे. फक्त ॲक्सिडेंट अशा ठिकाणी होतात की जिथे जी मुलं फक्त दहीहंडीच्या दिवशी आपल्या सोसायटीमधली 8-10 मुलं जमवतात आणि आपल्याच बिल्डिंगसमोर एक छोटी हंडी बांधून 2-3 थराची हंडी बांधून तिथे जी काय हंडी फोडण्याचा जो प्रयत्न करतात त्याच्यामध्ये जास्ती मुलांना मार लागलेला आहे असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे. आता यंदा म्हणजे या गोविंदाच्या म्हणजे दहीहंडीच्या दिवसासाठी तुमचं कसं नियोजन असणार आहे गोविंदा पथकाचं? ह्या वर्षी तर प्रॅक्टिस तर आमची चालू आहेच. पहिला आमचा उद्देश असतो की आपले 7 थर 8 थर तर हे लागायलाच पाहिजे. कारण आज अनेक गोविंदा पथक आहेत ते चांगल्या प्रकारे 9 थर लावत आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे अनेक गोविंदा पथक तयार झालेले आहेत. 8 थर तर काय प्रश्नच नाही. 8 थर तर हल्ली म्हणजे कॉम्पिटिशनच 8 थराची होते. त्याच्यामुळे 8 थर देखील चांगले लागतात. म्हणून आमचं एक उद्देश आहे पहिला की आपले 8 थर तरी व्यवस्थित लागले पाहिजे. व्यवस्थित लागले पाहिजे म्हणजे ते व्यवस्थित लावून आपल्याला उतरवायचेच आहेत, पडायचं तर नाहीच आहेत. हा मेन उद्देश आहे आमचा. आणि जर यदा कदाचित जर आमची जो मी काय कॅल्क्युलेशन जो पूर्वी म्हणजे 2007ला 8ला केला होता की 2 प्रकारे आम्ही जी प्रॅक्टिस करायचो म्हणजे 2 प्रकारे आम्ही 8 थर लावायचो. तर तसेच माझं एक कॅल्क्युलेशन आहे पुढे मागे की आताच तो डिक्लेअर करणे योग्य ठरणार नाही. तर तशा प्रकारे जर प्रॅक्टिस आमची जर व्यवस्थित झाली तर गणरायाच्या कृपेने पुढेही आम्ही काही चांगलं पराक्रम करून दाखवू असं माझा विश्वास आहे. यंदा दहीहंडीच्या निमित्ताने कोणता विशेष संदेश द्याल तुम्ही? मला वाटतं सुरुवातीलाही सांगितलं की दहीहंडी हा खेळ धाडसी खेळ आहे, रिस्कीसुद्धा आहे. तर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा, वर्षभर व्यायाम करा, चांगलं एखादं मैदानी खेळ खेळा आणि तुम्ही फिजिकली फिट राहा, 100% फिट राहा. तर आणि तरच तुम्ही ह्या खेळामध्ये भाग घ्या. अदरवाईज हा खेळ तसा रिस्की आहे. फक्त 2-3 दिवस प्रॅक्टिस करून तुम्ही थर लावू नका आणि जरी प्रॅक्टिस केली असाल तुम्ही आणि तुमची जेवढी प्रॅक्टिस झाली आहे तेवढेच थर लावा. फक्त बाजूला कोणतरी आपल्यापेक्षा जास्ती थर लावतोय म्हणून त्याला कॉम्पीट करण्यासाठी आपण तेवढे थर लावूया असं निर्णय घेऊ नका. कारण दहीहंडी हा एक उत्सव असा आहे की त्या दिवशी सगळ्यांना जोश येतो. सगळ्यांना म्हणजे अगदी थरात उभे राहणाऱ्यांना आणि जे आपले दुसरे कार्यकर्ते आहेत जे बघायला वगैरे आलेले आहेत त्यांना देखील अतिशय जोश येतो. म्हणून त्यांचंही खूप असं असतं की नाही आपण हे एवढेच थर लावले पाहिजे, तेवढेच थर लावले पाहिजे. पण कृपया तसं करू नका. तुमची जेवढी प्रॅक्टिस झाली आहे तेवढेच थर लावण्याचा प्रयत्न करा. आपण मंडळाच्या किंवा संस्थांच्या कोणत्या पदावरती काम करत आहात? मी आता माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मी उपाध्यक्ष आहे आणि आमच्या या गोविंदा पथकाचा मी प्रमुख प्रशिक्षक आहे. तसंच दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्राचा मी अध्यक्ष होतो. कालच मी राजीनामा दिला आणि राजीनामा मी एवढ्यासाठीच दिला की दहीहंडी असोसिएशनचा अध्यक्ष असताना माझे मित्र संदीप ढवळे ज्यांना आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची एक चांगली ओळख आहे, जय जवान गोविंदा पथकाचे ते प्रशिक्षक आहेत. जेव्हा त्यांनी मला सांगितलं की अरुण मला दहीहंडी असोसिएशनमध्ये काम करण्याची इच्छा आहे, तर मी माझ्या असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवलं. त्यांना सांगितलं की जर आपल्याकडे जर एवढी मोठी व्यक्ती येत असेल संदीप ढवळेसारखी तर आपण त्यांना आपल्या असोसिएशनमध्ये घ्यायचं. पण अनेक पदाधिकाऱ्यांनी मला विचारलं की मग आपल्या असोसिएशनमध्ये घेतल्यानंतर त्यांना कोणत्या पदावर आपण ठेवायचं. तर मी क्षणाचाही विचार न करता मी लगेच त्यांना सांगितलं की माझं जे पद आहे अध्यक्षपद जे आहे त्या मी अध्यक्षपदावरून मी बाजूला होतो आणि संदीप ढवळे यांना आपण अध्यक्षपदावर बसवूया आणि त्यांची
कालच मी माझ्या अध्यक्षपदाचा मी राजीनामा दिला आणि संदीप ढवळे यांना अध्यक्षपदावर आम्ही त्यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच आमचे एक दुसरे मित्र विजय तांडेल, त्यांना देखील मतलब माजी नगरसेवक आहेत ते, त्यांना देखील ह्या असोसिएशनमध्ये काम करण्याची इच्छा होती, म्हणून त्यांना देखील आम्ही कार्याध्यक्ष म्हणून आमच्या दहीहंडी असोसिएशनच्या पदावर त्यांना आम्ही नियुक्त केलेले आहे. मग यंदा काय समजायचं नक्की की माझगाव ताडवाडी गोविंद पथक 10 तर लावण्यास सज्ज आहे का, असं समजायचं की काय? मी सुरुवातीला इथं सांगितलं की मी अजून 15 दिवस बाकी आहेत आणि प्रॅक्टिस कशी होते, मुलांचं फिटनेस कसं आहे, मुलांचा कॉन्फिडन्स लेवल कसा आहे, हे सगळं मला बघावं लागतं. आणि प्रयत्न चालू आहेत, कॅल्क्युलेशन चालू आहेत की आपण असं नाही की आज ठरवलं आणि होतं असं नाही आहे. त्याच्यावर खूप कॅल्क्युलेशन्स असतात की आपल्याला कुठे नेमका कोणता थर वाढवायचा आहे, आणि एक थर किंवा एक मुलगा जरी वाढवायचा असेल तर त्याला खूप मेहनत असते. अगदी म्हणजे खालून ती सगळी मुलं वाढत जातात शिडीमध्ये वगैरे, थरांमध्ये. तर ते कॅल्क्युलेशन चालू आहे. पण बघूया, गणरायाच्या कृपेने जर ते काही सगळं सक्सेसफुल झालं तर आपण नक्कीच काहीतरी वेगळं करू शकतो. जो आम्ही 2008 साली आम्ही जे केलं तसंच जर व्यवस्थित जर ह्या वर्षी देखील झालं तर काही करू शकतो. असं काही नाही, म्हणजे मुलं जर चांगली आली, व्यवस्थित असतील, फिट असतील, त्यांचा कॉन्फिडन्स लेवल व्यवस्थित असेल तर त्याप्रमाणे आपण निर्णय घेऊ त्या दिवशी. धन्यवाद सर, तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सुद्धा.